डार्क टुरिझम म्हणजे नेमकं काय? देशामध्ये जगामध्ये हा नवीन प्रकारचा टुरिझम मोठ्या प्रमाणात उदयाला येतोय. नेमकं काय असतं डार्क टुरिझम म्हणजे? तर देशामध्ये जगामध्ये ज्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या असतील आणि ज्याच्यामुळे जीवितहानी आणि बाकी सर्व दृष्टिकोनातून खूप मोठी हानी झाली असेल, काहीतरी ट्रॅजेडी घडलेली असेल, त्या ठिकाणी लोक जाऊन व्हिजिट करतात. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा नागासाकीमध्ये पडलेला अनुभव, त्याच्यानंतर चर्नोबिलसारखी घटना किंवा हिटलरने ज्या ठिकाणी अत्याचार केले ज्यूजवरती ते ठिकाण, अशा ठिकाणी लोक जाऊन भेट देतात, व्हिजिट करतात आणि त्याचा एक ऐतिहासिक संदर्भ पण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ही कन्सेप्ट जरी डार्क टुरिझम नावाची जरी डार्क असली तरी सुद्धा जे लोक तिथे फिरायला जातात ते लोक त्या इतिहास समजून घेण्यासाठी तिथे जातात, त्या ठिकाणी काय घडलं असेल हे समजून घेण्यासाठी जातात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा टुरिझम वाढीला लागलेला आहे. मग ते नैसर्गिक आपत्तीमुळे असणारे ठिकाण असू दे किंवा मानवनिर्मित.